नमस्कार मित्रांनो, A1 मराठी स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तो नोकर खूप रागीट होता, पण त्या दिवशी माझा नवरा घरीच नव्हता। मग त्याने त्या रात्री असं काही केलं की मी पूर्ण हादरूनच गेली। माझं नाव स्वाती आहे। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली अशी एक घटना सांगणार आहे, जी आठवली की अजूनही माझं हृदय जोरजोरात धडधडू लागतं। मी दिसायला खूप सुंदर होते असं मी स्वतःला म्हणणार नाही, पण माझ्या लग्नाच्या वेळी मला पाहण्यासाठी दूरदूरून लोक यायचे। माझे मोठे डोळे, लांब सडक केस आणि चेहऱ्यावरचं हसू पाहून अनेक जण म्हणायचे, स्वाती, तुझं नशीब खूप चांगलं आहे। आणि खरंच माझा नवरा अमोल माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा। लग्नानंतरचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखा होता। सकाळी उठल्यावर त्याचा हसरा चेहरा पाहणं, त्याच्या हाताने केलेला चहा पिणं आणि त्या रात्री उशिरापर्यंत त्याच्यासोबत गप्पा मारणं, माझं संपूर्ण जग त्याच्या भोवती फिरत होतं। अनेकदा तो माझ्या केसांतून हात फिरवत म्हणायचा, स्वाती, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं। त्याच्या त्या शब्दांनी माझं मन मोहरून जायचं। पण आयुष्य कायम एकसारखं राहत नाही। आमच्या घरात एक व्यक्ती अशी होती जी मला कधी समजली नाही, तो म्हणजे गण्या। आमच्या घरात काम करणारा नोकर, उंच धिप्पाड शरीर, चेहऱ्यावर कायम राग आणि डोळ्यात एक विचित्र शांतता। मी त्याच्याशी कधी फार बोलले नाही, पण तो जवळ आला की मला कसं तरी अस्वस्थ वाटायचं। आणि मग एक दिवस अमोल कामानिमित्त बाहेरगावी गेला। त्या रात्री घरात मी आणि गण्या एवढीच। आणि त्या रात्रीचे घडलं त्याची कल्पना मी स्वप्नात सुद्धा केली नव्हती। त्या रात्री जे घडलं माझ्याबद्दल, त्याबद्दल सांगण्याआधी मला माझ्याबद्दल आणि माझ्या आयुष्याबद्दल थोडंसं सांगावं लागेल। माझं नाव स्वाती। लग्न होऊन तेव्हा अवघी 3 वर्ष झाली होती। माझा नवरा अमोल एक श्रीमंत। आमच्याकडे भरपूर शेती, मोठा बंगला, 4 चाकी गाड्या आणि नोकर चाकरांची कमीच नव्हती। पण त्या सगळ्या संपत्तीपेक्षा मला जास्त प्रिय होतं ते अमोलचं प्रेम। तो मला इतकं जपायचा की कधी कधी मला स्वतःचाच हेवा वाटायचा। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या प्रत्येक गोष्टीत माझी काळजी असायची। मी थोडीशी जरी आजारी पडले ना, तरी तो कामधंदा सोडून माझ्याजवळ बसून राहायचा। अशा प्रेमळ नवऱ्यामुळे माझं आयुष्य खरंच खूप सुंदर चालत होतं। पण आमच्या घरात एक व्यक्ती अशी होती जिच्यामुळे मला कायम अस्वस्थ वाटायचं, तो म्हणजे गण्या। गण्या आमच्याकडे जवळपास 10 वर्षापासून काम करत होता। माझं लग्न होण्याच्या खूप आधीपासून तो घरात होता। अमोलचे वडील त्याच्यावर खूप विश्वास ठेवायचे, पण मला तो पहिल्या दिवसापासून विचित्र वाटायचा। तो कधी कोणाशी हसायचा नाही, गावातल्या इतर नोकरांसारखा गप्पा मारायचा नाही। काम संपलं की शांतपणे आपल्या खोलीत जाऊन बसायचा। त्याचा चेहरा कायम गंभीर असायचा। कधी कधी तर त्याचे डोळे पाहून मला भीती वाटायची। एकदा मी अमोलला विचारलेलंही होतं, तुमचा हा गण्या नेहमी इतका रागात का असतो? अमोल हसला, तो मनाने खूप चांगला आहे, फक्त त्याचं आयुष्य खूप कठीण गेले। म्हणजे त्याची बायको आणि मुलगी एका अपघातात गेली, त्यानंतर तो खूप बदलला। हे ऐकल्यावर मला थोडी सहानुभूती वाटली होती, पण तरीही त्याच्या आसपास असताना मला कधीच आरामदायक वाटत नव्हतं। दिवस जात होते, सगळं सुरळीत चालत होतं। आणि मग एक दिवस अचानक अमोलला शहरात जावं लागलं। एक मोठा जमिनीचा व्यवहार होता। तो निघताना म्हणाला, स्वाती, 2 दिवसात परत येईन, काळजी करू नकोस। मी हसत मान हलवली, पण आतून मात्र मला थोडंसं वाईट वाटत होतं, कारण लग्नानंतर पहिल्यांदा तो इतके दिवस घरापासून दूर जाणार होता। त्या दिवशी संध्याकाळी त्याची गाडी घरातून निघाली। मी गेटजवळ उभी राहून त्याला निरोप दिला। गाडी नजरेआड होताच घर अचानक रिकामं वाटू लागलं। संपूर्ण बंगला शांत झाला होता। रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत आली। बाहेर आभाळ भरून आलं होतं, सतत वीज चमकत होती, वाऱ्याचा आवाज खिडक्यांवर वादळत होता। मी मोबाईलवर अमोलशी बोलले, त्याने मला काळजी करू नकोस असं सांगितलं। त्याच्याशी बोलून झाल्यावर मी झोपायचा प्रयत्न केला, पण काही केल्या झोप येतच नव्हती। रात्री साधारण 11 वाजले असतील। अचानक मला बाहेर कुठेतरी लोखंड आदळल्यासारखा मोठा आवाज ऐकू आला, धाडकन। मी दचकून उठले। सुरुवातीला वाटलं वाऱ्यामुळे काहीतरी पडलं असेल, पण काही क्षणांनी पुन्हा आवाज आला।
यावेळी तो अधिक जवळून आला होता. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. मी हळूच खिडकीचा पडदा बाजूला केला आणि पुढच्या क्षणी माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. कारण पावसाच्या अंधारात हातात टॉर्च घेऊन गण्या घराच्या मागच्या बाजूला काहीतरी शोधत फिरत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर मला आजवर कधीही न दिसलेली गंभीरता होती. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार होता, इतक्या रात्री हा बाहेर काय करत आहे? मी खिडकीतून गण्याकडे पाहत होते. पावसाच्या धारामधून त्याची सावली अधूनमधून दिसत होती आणि पुन्हा अंधारात विसरून जात होती. माझ्या हातापायांना घाम फुटत होता. रात्री 11 वाजून गेले. संपूर्ण घरात मी एकटीच होते. घरातील इतर 2 नोकर त्यांच्या स्कॉर्टमध्ये झोपले होते. एवढ्या रात्री गण्या घराच्या मागच्या बाजूला काय करत होता हे काही मला समजतच नव्हतं. मी स्वतःला समजावलं, स्वाती उगं घाबरू नकोस, कदाचित काही काम असेल. पण काही ऐकायला मनच तयार नव्हतं. मी पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं. यावेळी मात्र गण्या दिसलाच नाही. जणू तो अचानक गायब झाला होता. माझ्या छातीची धडधड आणखी वाढली. मी पटकन पडदा लावला आणि पलंगावर बसले. तेवढ्या टॉक टॉक असा दारावर हलकासा आवाज आला. माझा जीव अक्षरशः घशातच आला. त्या क्षणी माझ्या मनात हजारो विचार होते. इतक्या रात्री माझ्या खोलीच्या दारावर कोण असेल? मी काही क्षण शांत बसून राहिले. पुन्हा दारावर आवाज आला. मालकीनबाई. हा तर गण्याचा आवाज होता. माझे हात थरथरू लागले. मी कसं बस धीर करून विचारलं, काय आहे? बाहेरून काही क्षण उत्तर आलंच नाही. मग तो म्हणाला, घाबरू नका, फक्त खिडक्या व्यवस्थित बंद करा. बाहेर हवामान बरोबर वाटत नाही. मला त्याचं बोलणं विचित्रच वाटलं. हवामान बरोबर नाही म्हणजे? मी दार उघडलं नाही. आतूनच म्हणाले, ठीक आहे गण्या, ठीक आहे. गण्या काही क्षण तसाच उभा राहिला. मग त्याच्या पावलांचा आवाज दूर जाऊ लागला. मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आता झोप येणं अशक्य होतं. माझ्या मनात सतत त्याचा विचार चालू होता. तो इतका अस्वस्थ का दिसत होता? आणि हवामान बरोबर वाटत नाही म्हणजे नक्की काय? साधारण अर्धा तास गेला असेल. अचानक संपूर्ण बंगल्यांची वीजच गेली. घर तर काळभट्ट अंधारात बुडालं. मी घाबरून मोबाईलची टॉर्च लावली. बाहेर वादळ आणखी वाढत होतं. खिडक्यांच्या काचा जोर जोरात थरथरत होत्या. तेवढ्यात मला घराच्या खालच्या मजल्यावरून काहीतरी कुजबुजल्यासारखा आवाज येऊ लागला. 1 नाही 2 नाही, जणू 3-4 माणसं हळू आवाजात बोलत होती. माझं तर हृदय जोरात धडधडू लागलं. मी पलंगावरून सावधपणे उठले. दाराजवळ जाऊन कान लावला. हो, खाली नक्कीच कोणीतरी होतं आणि ती घरातील माणसं नव्हती. माझे पाय थरथरू कापू लागले. मी लगेच अमोलचा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क पूर्णपणे गायब झालं होतं. आता मी खरंच एकटी पडले होते. तेवढ्यात काही अचानक कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर धाड काहीतरी जोरात आपटलं. मग पुन्हा एक आवाज. आणखी मग जणू कोणाची तरी झटापट सुरू होती. मी भीतीने घाबरून गेले. काय चाललं होतं काही समजत नाही. अचानक जिन्याच्या दिशेने कोणीतरी धावत येत असल्याचा आवाज ऐकू आला. ठक ठक. जड पावलांचे आवाज थेट माझ्या खोलीकडे येत होते. माझा श्वास अडकला. दाराच्या बाहेर कोणीतरी येऊन थांबले. काही सेकंद पूर्ण शांतता पसरली आणि मग गण्याचा दमलेला आवाज ऐकू आला. मालकीनबाई, काही झालं तरी दार उघडू नका. त्याचा आवाज यावेळी खूप वेगळा वाटत होता. जणू तो कोणाशी तरी झुंज देऊन आला असेल. मी काही बोलणार इतक्यात खाली पुन्हा कोणीतरी मोठ्याने ओरडलं. तो वर आहे, पकडा त्याला. मी ऐकतात माझ्या अंगावर काटा आला. कारण त्या आवाजात स्पष्ट राग आणि धमकी होती. आणि त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं, गण्या माझ्यापासून काही लपवत नव्हता. तो कोणापासून तरी वाचवत होता. गण्याचे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता. मालकीनबाई, काही झालं तरी दार उघडूच नका. हे बोलून तो पुन्हा खाली धावत होता. खाली मोठी झटपट सुरू होती. वस्तू पडण्याचे आवाज, ओरडण्याचे आवाज आणि मध्येच गण्याच्या रागाने भरलेला आवाज ऐकू येत होता. या भीतीने मी थरथरत होते. साधारणतः 10-15 मिनिटांनी सगळं अचानक शांत झालं. घरात पुन्हा शांतता पसरली. माझं हृदय अजून जोरजोरात धडधडत होतं. तेवढ्यात बाहेरून गण्याचा आवाज आला.
मालकीनबाई, आता दार उघडा. मी सावधपणे दार उघडलं. समोरचं दृश्य पाहून माझे पाय लपटले. गण्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं. त्याचा शर्ट फाटला होता. हातावर आणि चेहऱ्यावर जखमा होत्या. हे काय झालं? मी घाबरत विचारलं. तो शांतपणे म्हणाला, काही नाही मालकीनबाई, चोर घरात घुसले होते. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. चोर? हो साहेब, घरात नाहीत म्हणून त्यांना माहिती झालं. ते थेट तुमच्या खोलीपर्यंत जाणार होते, म्हणून मी त्यांना मागच्या बाजूला अडवलं. माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं. ज्याला मी इतके दिवस रागीट, कठोर आणि भीतीदायक समजत होते, तो माणूस आज माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून उभा राहिला होता. मी काही बोलू शकत नव्हते. तेवढ्यात गण्याच्या खिशातून एक जुना फोटो खाली पडला. मी तो उचलला आणि हा फोटो पाहतात माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या फोटोमध्ये एक छोटी मुलगी होती. अगदी माझ्यासारखे डोळे, अगदी माझ्यासारखा हसू. गण्या हळू आवाजात म्हणाला, मालकीनबाई, ही माझी मुलगी होती. अपघातात गेली. तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हापासून तिची आठवण यायची, म्हणून मी नेहमी तुमची काळजी घ्यायचो. पण माझा स्वभावच असा झाला होता की ते कधीही दाखवू शकलो नाही. हे ऐकून माझं कंठ दाटून आला. त्या रात्री मी पहिल्यांदाच गण्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि पहिल्यांदा त्याच्या रागाने दडलेलं एक तुटलेलं हृदय पाहिलं. दुसऱ्या दिवशी अमोल घरी आला तेव्हा त्याला सर्व प्रकार समजावला. त्याने गण्याला मिठी मारली आणि म्हणाला, आज तू नोकर नाहीस गण्या, आमच्या कुटुंबाचा सदस्य आहेस. हे ऐकून गण्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि माझ्याही. कारण त्या रात्री मला समजत होते, प्रत्येक रागीव चेहऱ्यामागे एक वाईट होतं. माणूस लपलेला नसतो. कधी कधी तिथे आयुष्याने जखमी केलेलं एक चांगलं मन दडलेलं असतं. त्या रात्री मी हादरले होते, पण भीतीने नाही, तर एका माणसाच्या निस्वार्थ प्रेमाने आणि माणुसकीने. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपली आहे. जर तुम्ही अशीच नवनवीन कथा जर ऐकायची असेल, वाचायची असेल, तर तुम्ही A1 मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.